यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण SQLite डेटाबेस हा आपल्या फ्लटर ॲपला कनेक्ट केला होता आणि त्यावरती CRUD ऑपरेशन परफॉर्म केली होती. आज आपण काय शिकणार आहोत तर त्या SQLite डेटाबेसमधला डेटा हा सर्व्हरवरती असलेल्या MySQL डेटाबेससोबत कसा सिंक्रोनाइज करायचा. म्हणजेच क्लायंट साईडचा डेटाबेस आणि सर्व्हर साईडचा डेटाबेस यांच्यामधलं सिंक्रोनायझेशन बघणार आहोत. ओके. आणि फायरबेसप्रमाणे रिअल टाईम अपडेट्स कसे रिसीव्ह करायचे ते सुद्धा बघणार आहोत. मग त्यासाठी आपण इथे वापरणार जावाचं स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. ब्राउझरवरती जाऊन सर्च करा स्प्रिंग इनिशियलायझर. मग तुम्हाला start.spring.io ही वेबसाईट मिळेल. प्रोजेक्ट मॅवन, लँग्वेज जावा आणि इथे प्रोजेक्टचं नाव द्या जे तुम्हाला पाहिजे ते. इथे स्प्रिंग बूटचं जे व्हर्जन आहे ते डिफॉल्ट आहे ते ठेवा. पॅकेजिंगमध्ये जार आणि वॉर ऑप्शन आहे त्याच्याला वॉर करा. जावाचं व्हर्जन जे काय असेल ते ठेवा. तुमच्याकडे डाउनलोड केलेलं असेल ते व्हर्जन सिलेक्ट करा आणि तो जर ऑप्शन इथे नसेल तर कुठलंही करा, नंतर आपण ते चेंज करू शकतो. डिपेंडन्सीजमध्ये वेब डिपेंडन्सी, वेब सॉकेट. हे वेब सॉकेट आहे ते रिअल टाईम अपडेट फायरबेसप्रमाणे आपल्याला पाठवणार. त्यानंतर मला MySQL डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे म्हणून MySQL ड्रायव्हर घेतला. त्यानंतर JPA घेतो, पर्सिस्टन्स लेअर म्हणून काम करणार डेटाबेस आणि तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. हे झालं, सगळं कन्फिगरेशन करून झालं. आता जनरेट बटनला क्लिक करतो तर इथे एक प्रोजेक्ट डाउनलोड होणार. हा जो प्रोजेक्ट डाउनलोड झालेला आहे तो कॉम्प्रेस्ड आहे, तो आधी मला एक्स्ट्रॅक्ट करावा लागेल. तर मी याला मूव्ह करतो एका सेफ डिरेक्टरीमध्ये. मूव्ह केला. आता याला राईट क्लिक करतो आणि एक्स्ट्रॅक्ट करतो. इथे हा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. तो फोल्डर ओपन करतो आणि याला राईट क्लिक करून ओपन फोल्डर ॲज IntelliJ प्रोजेक्ट असं करतो. मग हा जर ऑप्शन तुमच्याकडे राईट क्लिकमध्ये दिसत नसेल तर IntelliJ ओपन करा आणि त्याच्या फाईल ओपन म्हणजेच फाईल टॅबमधला ओपन ऑप्शन निवडा आणि त्यामधून तुमचा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तो फोल्डर नेव्हिगेट करा, ब्राउज करा आणि ओपन करा. मग सेम हेच दृश्य तुमच्यासमोर येणार. मग जशी फ्लटरमध्ये pubspec.yaml नावाची फाईल असते ज्यामध्ये डिपेंडन्सीज आपण मेन्शन करतो, तशी स्प्रिंगमध्ये pom.xml नावाची फाईल असते ज्यामध्ये आपण डिपेंडन्सीज मेन्शन करतो. मग आता ज्या आपण डिपेंडन्सी ॲड केल्या होत्या त्या सगळ्या इथे असणार. मग IntelliJमध्ये जेव्हा आपण स्प्रिंगचं ॲप्लिकेशन ओपन करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला हे प्रोव्हाइडेड हा शब्द सर्च करा, ही लाईन सर्च करा. म्हणजे कसं कंट्रोल F दाबायचं आणि इथे प्रोव्हाइडेड सर्च करा, मग बरोबर तुम्हाला त्या लाईनला नेणार. ही लाईन आधी रिमूव्ह करून टाका, नाही तर IntelliJमध्ये तो रन होत नाही प्रोजेक्ट. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जावाचं व्हर्जन, java.version हे 24 आहे आणि माझ्याकडे आता इन्स्टॉल व्हर्जन आहे 23, म्हणून इथे मी 23 करतो. एवढं करून इथे रिलोडवर क्लिक करा. जसं फ्लटरमध्ये पब गेट करता किंवा पब अपग्रेड करता तसं इथे लोड मॅवेन चेंजेसवर क्लिक करायचं. म्हणजे डिपेंडन्सीज अपडेट करणार. आपण जी काय फाईल एडिट केली आहे त्यानुसार डिपेंडन्सीज अपडेट करणार. आणि हा जर सिम्बॉल तुम्हाला मिळत नसेल तर या फाईलला राईट क्लिक करा, मॅवनमध्ये जावा आणि रिलोड प्रोजेक्ट. मग हे जे बटन काम करतं तेच काम करते. मग या ठिकाणी डिपेंडन्सीज वगैरे डाउनलोड करणार, अपग्रेड करणार. व pom.xmlचं काम संपलं. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो सोर्स फोल्डर आहे याच्यामध्ये आपण आपला कोड ठेवतो. याच्या मेन नावाच्या फोल्डरमध्ये जावा आणि रिसोर्सेस हे 2 फोल्डर आहेत. रिसोर्सेसमध्ये एक application.properties नावाची फाईल आहे. तर या फाईलमध्ये आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहूया. त्यासाठी स्प्रिंग बूट नोट्सची जी माझी लिंक आहे त्याची मी मदत घेतो. त्यात application.properties त्यामध्ये तुम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड मिळेल. तो कोड मी कॉपी करतो, इकडे पेस्ट करतो. DB नेम डेटाबेसचं नाव काय पाहिजे ते EMSDB, एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम DB.
आणि त्याच्या पुढे जे लिहिलं आहे क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट इक्वल टू ट्रू, हे काय करणार, जर EMSDB नावाचा डेटाबेस तुमच्या MySQL डेटाबेसमध्ये अस्तित्वात नसेल तर तो ऑटोमॅटिकली क्रिएट करणार. मग तो डेटाबेस ॲक्सेस करण्यासाठी युजर नेम पासवर्ड इथे मी स्पेसिफाय केलेला आहे. मग या फाईलचं सुद्धा काम संपलं. आता आपण ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात करूया. तर इथे मी काही पॅकेजेस बनवून ठेवतो, नको असलेली पॅकेजेस इथे मिनिमाइज करून ठेवतो. आणि ही जी फाईल आहे बॅकएंड EMS ॲप्लिकेशन, ही मेन फाईल आहे. ही संपूर्ण प्रोजेक्ट रन करणार. ही मेन फाईल ज्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरला राईट क्लिक करून मी इथे काही पॅकेजेस बनवतो. एक एंटिटीसाठी, त्यानंतर दुसरी रिपॉझिटरीसाठी, त्यानंतर कंट्रोलर, त्यानंतर कॉन्फिगरेशनसाठी, त्यानंतर MyUtils. MyUtils आपण कशासाठी वापरतो तर याच्यामध्ये आपण मला जो वारंवार कोड जो उपयोगी पडतो तो MyUtilsमध्ये ठेवणार. त्याच्यात काही अशी स्पेशल फंक्शन्स किंवा स्पेशल व्हेरिएबल्स किंवा स्पेशल ऑब्जेक्ट्स बनवून ठेवणार जी मला वारंवार वापरायची आहेत आणि ती कुठूनही ॲक्सेसिबल व्हावीत म्हणून मी त्यांना स्टॅटिक पण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल जेसॉन डेटा आहे तो आपल्याला एंटिटीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी ऑब्जेक्ट मॅपर नावाचा क्लास आहे. हा क्लास बनवून ठेवला. आता हा मला कुठूनही ॲक्सेस करता यावा म्हणून याला मी पब्लिक स्टॅटिक बनवतो. स्टॅटिक बनवण्याचा फायदा काय की तुम्हाला या क्लासचं ऑब्जेक्ट बनवावं लागणार नाही. या क्लासचं नाव डॉट मॅपर असं तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस करता येईल. म्हणजे MyUtils डॉट मॅपर असा ॲक्सेस करता येईल. मग कुठल्याही पेजमध्ये आता मी हा ॲक्सेस करू शकतो, कुठल्याही फाईलमध्ये मी हा ॲक्सेस करू शकतो. मग असे जे काही कोड्स असतील ते मी MyUtilsमध्ये जाऊन ठेवणार. आता आपण सुरुवात करूया. पहिली मी एंटिटी बनवतो. जावामध्ये क्लासचं नाव आणि फाईलचं नाव हे सेम असलं पाहिजे. मग इथे एंटिटी बनवतो. मग इथे डेटा टाईप देतो लॉंग ID. मग इथे लॉंगचा L स्मॉलसुद्धा लिहू शकता, कॅपिटलसुद्धा लिहू शकता, पण या दोघांचे अर्थ वेगळा आहे. हा स्मॉल L असणारा जो लॉंग आहे हा नल व्हॅल्यू होल्ड करू शकत नाही आणि कॅपिटल L असणारा लॉंग आहे तो नल व्हॅल्यू होल्ड करू शकतो. स्मॉल I वाला इंट आहे तो नल व्हॅल्यू होल्ड करू शकत नाही, परंतु कॅपिटल INTEGER हा जो रॅपर क्लास आहे तो नल व्हॅल्यू होल्ड करू शकतो. मग हे जे कॅपिटलवाले डेटा टाईप आहेत, ज्या डेटा टाईप्सच्या अगोदर कॅपिटल लेटर आहे त्यांना रॅपर क्लास म्हणतात, जे नल व्हॅल्यू होल्ड करू शकतात. तर इथे मी ID घेतला जो ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे एम्प्लॉईचा, आणि जो ID टेम्प नावाचं फील्ड होतं ते क्लायंट साईडला आहे, त्याचा सर्व्हर साईडला काही उपयोग नाही म्हणून ते मी घेतलं नाही. एम्प्लॉईचा ID, एम्प्लॉईचं नाव, त्यानंतर एम्प्लॉईची सॅलरी, त्यानंतर एम्प्लॉई डिलीट झाला आहे का हे चेक करणार. अजून आपल्याला काय पाहिजे, एम्प्लॉईचा टाईम स्टॅम्प. मग आता जे कन्स्ट्रक्टर बनवतो, पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवतो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे पॅरामीटर लेस कन्स्ट्रक्टर, ज्याच्यात काही पॅरामीटर नसतात. त्यानंतर पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर बनवला. त्यानंतर गेटर्स अँड सेटर्स मेथड बनवतो आणि गेटर सेटर मेथड बनवून झाल्यानंतर टूस्ट्रिंग नावाची मेथड बनवतो. ओके, आता याला मी ॲनोटेशन देतो एंटिटी. एंटिटी ॲनोटेशन काय करणार तर तुम्ही जो इकडे डेटाबेस स्पेसिफाय केला या फाईलमध्ये EMSDB, तर या EMSDBमध्ये एक एम्प्लॉई नावाचं टेबल बनवणार आणि त्या टेबलमध्ये ID, नेम, सॅलरी, टाईम स्टॅम्प, अनडिलीटेड हे कॉलम्स बनवणार. आता हा जो ID आहे याला मला प्रायमरी की बनवायचा आहे म्हणून इथे @ID ॲनोटेशन दिलं. वेरॅज फ्लोअरमध्ये तुम्ही इथे प्रायमरी की हे ॲनोटेशन द्यायचं, स्प्रिंगमध्ये इथे ID ॲनोटेशन द्यावं लागतं. आणि तिकडे तुम्ही ऑटो जनरेट ट्रू करायचा. तसं तुम्हाला इथे जर स्प्रिंगमध्ये ऑटो जनरेट पाहिजे तर तुम्ही इथे काय लिहिणार, जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी ऑटो हे देणार. आणि जर तुम्हाला या एम्प्लॉईसाठी एक स्पेशल सिक्वेन्स बनवायची आहे, एम्प्लॉईच्या ID साठी स्पेशल सिक्वेन्स जी इतर एंटिटीजसोबत कॉन्फ्लिक्ट होऊ नये, तर एम्प्लॉईसोबतच ती सेपरेटली मेंटेन राहावी,
तशी सिक्वेन्स जर तुम्हाला जनरेट करायची असेल तर त्यासाठी इथे सिक्वेन्स जनरेटर म्हणून ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण सिक्वेन्सचं नाव देऊ शकतो. मी इथे याला नाव देतो EMP सिक्वेन्स. आणि ही जी सिक्वेन्स आहे म्हणजेच हा जो जनरेटर आहे तो मला इकडे वापरायचा आहे. याच्यामध्ये जनरेटर इज इक्वल टू EMP सिक्वेन्स. ओके, म्हणजेच काय, एम्प्लॉईसाठी EMP_ सिक्वेन्स नावाची सेपरेट सिक्वेन्स बनणार जी वापरली जाणार. हे जर नाही तुम्ही वापरलं तर बाय डिफॉल्ट वेगवेगळ्या एंटिटीजसाठी एकच शेअर्ड सिक्वेन्स वापरली जाते. आता इथे शेअर्ड नाही वापरली जाणार तर सेपरेट वापरली जाणार एम्प्लॉईसाठी EMP_ सिक्वेन्स. ओके, तर इथे एम्प्लॉई एंटिटीचं काम संपलेलं आहे. त्यानंतर आता आपण वळूया रिपॉझिटरीकडे. रिपॉझिटरीच्या पॅकेजमध्ये मी एक इंटरफेस क्रिएट करतो ज्याला नाव देतो EMP रिपो, म्हणजे EMP रिपॉझिटरी. तिकडे आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बनवलेला फ्लटरमध्ये, परंतु इथे मी इंटरफेस बनवला. इंटरफेस आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये फरक काय हे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं. तर महत्त्वाचा फरक म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये काही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आणि नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्ससुद्धा असतात, परंतु इंटरफेसमध्ये सगळ्याच ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स असतात. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजेच काय, तर बॉडीलेस मेथड. तर जसं आपण एंटिटीच्या डोक्यावरती @entity ॲनोटेशन लिहिलं, तसंच इथे रिपॉझिटरीच्या डोक्यावरती मी रिपॉझिटरी हे ॲनोटेशन लिहिणार. आणि ही जी रिपॉझिटरी आहे म्हणजे हा जो इंटरफेस आहे तो इनहेरिट करणार JPA रिपॉझिटरी नावाच्या इंटरफेसला. आणि इथे मी एम्प्लॉई आणि लॉंग लिहिलं. याचा अर्थ काय, हा एम्प्लॉई म्हणजे मी या एम्प्लॉईसाठी ही रिपॉझिटरी बनवतोय आणि एम्प्लॉईच्या प्रायमरी कीचा डेटा टाईप, याची प्रायमरी की कोण आहे तर हा कॉलम, याचा डेटा टाईप काय आहे लॉंग, म्हणून तो मी इथे स्पेसिफाय केला. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल मेथड्स पाहिजे तर तुम्ही बनवू शकता. फॉर एक्झाम्पल मला एक मेथड लागणार लोकल डिव्हाइसमधला जो मॅक्झिमम टाईमस्टॅम्प आहे त्या टाईमस्टॅम्पच्या नंतर जी रेकॉर्ड्स ॲड केली गेलेली आहेत तीच रेकॉर्ड्स मला फेच करायची आहेत. बरोबर, मग क्लायंट साईडकडून टाईमस्टॅम्प येणार, मग त्यानुसार इथे मला तसं एक फंक्शन बनवावं लागेल जे रिटर्न करणार लिस्ट ऑफ एम्प्लॉई, एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करणार. java.util.list हे पॅकेज लिस्ट रिटर्न करणार. फंक्शनचं नाव लिहितो गेट अपडेट्स असं काहीतरी देतो ना. इथे पॅरामीटर असणार टाईमस्टॅम्प आणि इथे मी क्वेरी लिहू शकतो. क्वेरी काय असणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू ग्रेटर दॅन :TS. म्हणजे इथे जर XYZ असेल तर इथे पण XYZ आलं पाहिजे. कळलं, असं आपण करू शकतो. आता याच्या व्यतिरिक्त काय, तुम्हाला जर क्वेरी लिहायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे फाइंड बाय कॉलमचं नाव काय TS, त्यानंतर ग्रेटर दॅन एवढं लिहिलं तरी स्प्रिंग ॲटोमॅटिकली डिटेक्ट करणार. फाइंड बाय म्हणजे त्याला काय पाहिजे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल पाहिजे. मग TS म्हणजे व्हेअरच्या पुढे TS लावणार, त्याच्या पुढे काय आहे ग्रेटर दॅन, म्हणजे TSच्या पुढे त्याने ग्रेटर दॅन लावलं. आणि कोलन TS म्हणजे हा काय आहे पॅरामीटर टाईमस्टॅम्पचा. जर असं लिहिलं तर स्प्रिंग हे ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो, त्यामुळे इथे तुम्हाला क्वेरी ॲनोटेशन लिहायची गरज नाही. हे स्प्रिंगचं मॅजिक आहे. आणि हे जे फीचर आहे ते पायथॉनच्या जँगोमध्ये मला सापडलं नाही, PHPच्या लारावेलमध्येच मला सापडलं नाही, परंतु ह्या जावाच्या स्प्रिंग बूट नावाच्या फ्रेमवर्कमध्ये हे जबरदस्त मॅजिकल फीचर आहे. याला डेव्हलपर्स आहेत तेच याला मॅजिक म्हणतात, स्प्रिंगचं मॅजिक. तर ह्या इथे ॲटोमॅटिकली क्वेरी जनरेट करणार. तुम्ही हे जे काही वर्ड्स वापरलेले आहेत या मेथडला त्यानुसार ॲटोमॅटिक क्वेरी जनरेट करणार आणि त्यानुसार तुम्हाला रिझल्ट देणार. त्यानंतर मी आता बनवतो कंट्रोलर. हे कंट्रोलर रिपॉझिटरी काय असतात हे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ॲडव्हान्स जावा युजिंग स्प्रिंग बूट नावाची सिरीज आहे, ती पूर्णपणे बघा. आता या व्हिडिओचा उद्देश आहे की फ्लटर ॲपसाठी बॅकएंड बनवणे. मग त्याच्यासाठी जेवढा पार्ट आवश्यक आहे तेवढाच मी एक्सप्लेन करतो. इन डिटेलमध्ये जर तुम्हाला हे जाणायचं असेल तर त्याच्यासाठी मी आता तुम्हाला जी सांगितली माझ्या चॅनलवरची ॲडव्हान्स जावा युजिंग स्प्रिंग बूट या नावाची सिरीज बघा. तर इथे आता मी बनवतो एम्प्लॉई कंट्रोलर. जसं
एंटिटीच्या डोक्यावर तुम्ही एंटिटी अनोटेशन दिला, रिपॉझिटरीच्या डोक्यावरती रिपॉझिटरी अनोटेशन दिला, तसं ज्या कंट्रोलरच्या डोक्यावरती अनोटेशन देणार कंट्रोलर. परंतु आपल्याला बनवायचे आहेत रेस्ट API, म्हणून मी इथे रेस्ट कंट्रोलर हा घेतो. आता या रिपॉझिटरीच्या मेथड्स मला ॲक्सेस करायच्या आहेत. त्यासाठी मी इथे या रिपॉझिटरीचं इन्स्टन्स रेफरन्स रिपॉझिटरीला रेफर करण्यासाठी इथे मी त्याचा एक इन्स्टन्स किंवा ऑब्जेक्ट बनवतो, EMP repo, आणि याला इथे अनोटेशन देतो ऑटो वायर्ड. म्हणजे याचा मला आता ऑब्जेक्ट बनवत बसायची गरज नाही. मी डायरेक्टली याच्यामधल्या ज्या काही मेथड्स आहेत त्या कॉल करू शकतो, इन्वोक करू शकतो. मग आता मी इथे एंड पॉईंट्स बनवायला सुरुवात करतो. पहिला एंड पॉईंट बनवतो पोस्ट मॅपिंग असणार आणि एंड पॉईंट असणार /EMP/. जेव्हा पोस्ट मॅपिंगमध्ये /EMP/ हा एंड पॉईंट मारला जाणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर ते मी इथे फंक्शन लिहितो. हे काय रिटर्न करणार, तर हा लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करणार. फंक्शनला नाव तुम्ही काय पण देऊ शकता, गेट अपडेट्स. आणि या फंक्शनचा पॅरामीटर काय असणार आहे, तर एक JSON ऑब्जेक्ट मॅप. त्या JSON ऑब्जेक्टची की असणार स्ट्रिंग आणि व्हॅल्यू लॉंग घेऊया, लॉंग डेटा टाईपची. ओके. आता या JSON ऑब्जेक्टमधून काय येणार, तर JSON ऑब्जेक्टमधून तुमच्या फ्लटर डिव्हाइसमध्ये जेवढी रेकॉर्ड स्टोअर झालेली आहेत त्या रेकॉर्ड्समधील मॅक्झिमम टाईम स्टॅम्पची व्हॅल्यू येणार. ती आपण इथे रिट्राईव्ह करूया. max_ts = JSON गेट, इथे कीचं नाव काय असणार TS, म्हणजे मॅक्झिमम टाईम स्टॅम्पची व्हॅल्यू. आता हा जो मॅक्झिमम टाईम स्टॅम्प आहे तो आपण या मेथडला पाठवणार, find by TS > या मेथडला पाठवणार. ही मेथड मला ॲक्सेस होणार या ऑब्जेक्टमधून EMP repo.find by timestamp > आणि त्याला मी ही मॅक्झिमम टाईम स्टॅम्पची व्हॅल्यू पाठवणार. ओके. आणि हे रिटर्न करणार. हे काय मला रिटर्न करतं, लिस्ट ऑफ एम्प्लॉईज रिटर्न करणार. म्हणजे या पर्टिक्युलर टाईम स्टॅम्पच्या नंतर जेवढे रेकॉर्ड्स ॲड झालेली आहेत ती सगळी रेकॉर्ड्स मला रिटर्न करणार. इट विल रिटर्न लिस्ट ऑफ एम्प्लॉईज विच वर ॲडेड आफ्टर दिस टाईम स्टॅम्प. जसा आपण इथे शब्द वापरला तर सिम्प्लिसिटीसाठी इथे पण तोच शब्द वापरतो. म्हणजे JSON ऑब्जेक्टमध्ये max_ts नावाची एक प्रॉपर्टी असणार, म्हणजे मॅक्झिमम टाईम स्टॅम्प. ती मी इथे रिट्राईव्ह करून घेतली आणि तीच मी इथे पास केली. ही जशी गेट अपडेट्स नावाची मेथड आहे तशीच आपण एक एम्प्लॉई सेव्ह करण्यासाठी मेथड बनवूया. त्यामध्ये काय करणार, पोस्ट मॅपिंगच असणार पण /EMP/save हा एंड पॉईंट असणार. ती मेथड काय रिटर्न करणार, तर एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न न करता जेव्हा एम्प्लॉई ॲड व्हायला येतो तेव्हा त्याचा ID ऑटो जनरेट झालेला नसतो आणि टाईमस्टॅम्प ऑटो जनरेट झालेला नसतो. मग ID आणि टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू तो रिटर्न करणार. मग त्यासाठी इथे आपण रिटर्न टाईप काय घेऊया, तर एक JSON ऑब्जेक्ट आणि त्या मेथडला नाव देऊया सेव्ह. ओके. आणि त्या मेथडचा पॅरामीटर असणार एक JSON ऑब्जेक्ट आणि JSON ऑब्जेक्टमध्ये की असणार स्ट्रिंग आणि व्हॅल्यू पण असणार स्ट्रिंगच्या स्वरूपात, जे आपण नंतर कन्वर्ट करू शकतो. किंवा इथे आपण डायरेक्टली शब्द ऑब्जेक्ट वापरू शकतो. म्हणजे ऑब्जेक्ट हा पॅरेंट क्लास आहे सगळ्या डेटा टाईपचा, सगळ्या रॅपर क्लासेसचा. ओके. मग तिकडून जे हे काही JSON ऑब्जेक्ट आलेलं आहे त्याचं रूपांतर मला आधी या एंटिटीमध्ये करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय वापरणार, तिथे MyUtilsमध्ये मी हे जे मॅपर नावाचं ऑब्जेक्ट बनवलं ते वापरणार. ते स्टॅटिक असल्यामुळे डायरेक्टली
मी क्लास नेम डॉट मॅपर असं वापरू शकतो. इथे मी तेच करतो, माय युटिल्स डॉट मॅपर डॉट कन्वर्ट व्हॅल्यू. मग त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू मला कन्वर्ट करायची आहे, तर ती JSONची व्हॅल्यू कन्वर्ट करायची आहे. आणि कशामध्ये मला कन्वर्ट करायची आहे, तर एम्प्लॉई डॉट क्लास. ओके. आणि हे मला काय रिटर्न करणार, तर एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न करणार. म्हणजे JSON ऑब्जेक्टचं रूपांतर त्यांनी एम्प्लॉईच्या ऑब्जेक्टमध्ये केलं. आता हे जे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे ते मला रिपॉझिटरीची सेव्ह मेथड वापरून मला डेटाबेसमध्ये सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह मेथड काय रिटर्न करते, तर सेव्ह झालेला एम्प्लॉई रिटर्न करते. मग मी तो पण इथे सेव्ह करून घेतो, EMP सेव्ड म्हणून. मग या EMPमध्ये ID आणि टाईमस्टॅम्पची व्हॅल्यू नसणार. ती कधी जनरेट होणार, तर इथे बॅकएंडला जनरेट होणार. मग ID आहे तो ऑटो जनरेट होणार असं आपण इथे स्पेसिफाय केलेलं आहे, जनरेटेड व्हॅल्यू वगैरे देऊन. परंतु टाईमस्टॅम्प कसा मिळणार, तर तो टाईमस्टॅम्प इथून आपण सेट करूया, EMP डॉट सेट टाईमस्टॅम्प सिस्टीम डॉट नॅनो टाईम. ओके, हा टाईमस्टॅम्प असणार. आणि सेव्ह झाल्यानंतर जो एम्प्लॉई रिटर्न होणार त्याच्यामध्ये ऑटो जनरेट झालेला ID पण असणार आणि हा टाईमस्टॅम्प पण असणार. ओके, या ज्या गोष्टी आहेत त्या मला रिटर्न करायच्या आहेत. मग त्यासाठी मी इथे एक JSON ऑब्जेक्ट बनवतो. JSON रिस्पॉन्स इज इक्वल टू किंवा JSON रेस्ट एवढंच लिहूया, किंवा RES म्हणजे JSON रिस्पॉन्स इज इक्वल टू न्यू हॅश मॅप. इथे एक नवीन ऑब्जेक्ट बनवलं आणि याच्यामध्ये मी एम्प्लॉईचा ID घेतो, EMP सेव्ड डॉट गेट ID, आणि असंच सेम एम्प्लॉईचा टाईमस्टॅम्प घेतो. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे ते मी आता रिटर्न करणार, JSON रिस्पॉन्स. आता यांचा डेटा टाईप काय आहे, ID सुद्धा काय असणार, लॉंग डेटा टाईपचा असणार. हा सुद्धा लॉंग डेटा टाईपचा असणार. मग इथे मला ऑब्जेक्ट लिहायची गरज नाही, इथे मी लॉंग डेटा टाईप घेणार. ओके, तर अशा प्रकारे हे आपण दोन्ही एंड पॉईंट्स बनवलेले आहेत. तर हे आता आपण टेस्ट करून बघूया. पण टेस्ट करून बघण्यापूर्वी एक गोष्ट मी विसरलो, इथे ॲनोटेशन द्यायला. रिक्वेस्ट बॉडी इथे पण द्यायचं, रिक्वेस्ट बॉडी. अनुभवाचे बोल आहेत म्हणून आता मला आठवलं, नाहीतर एरर आल्यानंतर आठवलं असतं. तर इथे आता बॅकएंड EMS ॲप्लिकेशन या नावाची फाईल मी रन करणार. ही अक्षरं जोपर्यंत वरती जात आहेत तोपर्यंत हात लावायचा नाही, त्याला थांबू द्यायचं. एकदा थांबलं की समजायचं. बघा आता थांबलं. आता मी API हे टेस्ट करून बघतो, पण त्याच्यापूर्वी मी MySQL डेटाबेसमध्ये जाऊन बघतो की खरोखर त्या ठिकाणी EMSDB नावाचा डेटाबेस बनला आहे की नाही. तर इथे आपण बघू शकतो EMSDB नावाचा एक डेटाबेस बनलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये सिक्वेन्स पण बनली आणि हे एम्प्लॉईचं टेबल पण बनलं. मग आता आपण पोस्टमॅन टूल वापरून आपण टेस्ट करूया. एम्प्लॉई ॲड करूया, localhost:8080.
/emp/save हा माझा लोकल होस्टचा ॲड्रेस आहे. /emp/save आणि मॅपिंग पोस्ट एम्प्लॉई मी सेव्ह होतं आहे की नाही ते चेक करतो आहे. बॉडीमध्ये या, इथे जेसॉन ऑप्शन निवडा. इथे जेसॉन दिसत नसेल तर इथे आठवणीने हे जे आहेत वेगवेगळे ऑप्शन त्यामधला रॉ सिलेक्ट करा, तरच तुम्हाला याच्यामध्ये जेसॉन निवडता येईल. आणि इथून मी काही पॅरामीटर्स पाठवतो. नेम नारायण, सॅलरी 99999 आणि हे सेंड करतो. सेंड केल्यानंतर बघा त्याने ID रिटर्न केला ऑटो जनरेट झालेला आणि टाइम स्टॅम्प ऑटो जनरेट झालेला रिटर्न केला. तर आता मी MySQLमध्ये जाऊन चेक करतो की इथे रेकॉर्ड ॲड होत आहे. त्यानंतर आणखी एक रेकॉर्ड मी ॲड करतो, लक्ष्मी 88888. आता जर मी इकडे जाऊन चेक केलं MySQLमध्ये तर इथे हे रेकॉर्ड ॲड झालेलं आहे. आता जर मी इथे एखाद्याचा ID दिला 1, मग 1 ID कोणाचा आहे तर नारायणचा आहे. मग त्याला मला अपडेट करायचं आहे. त्याचं नाव नारायण होतं, त्या ठिकाणी विष्णू करायचं आहे. आणि ही जी काही सॅलरी होती ती चेंज करा किंवा तशीच ठेवा. मला फक्त इथे टेस्ट करून बघायचं आहे. तर मी 1 केलं. मग जर मी इथे सेम ID पाठवला तर ते नवीन रेकॉर्ड ॲड न करता एक्झिस्टिंग रेकॉर्डच अपडेट करतं. ओके, मग अशी मी काही रेकॉर्ड्स इथे ॲड करून घेतो. जर मी इथे ID नाही स्पेसिफाय केला तर नवीन रेकॉर्ड ॲड करणार. ओके, मग आपल्या 2 API मधला हा खालचा API व्यवस्थित चालतो. आता वरचा API चेक करूया. हा API काय करतो, ॲज अ इनपुट म्हणून एक जेसॉन ऑब्जेक्ट घेतो ज्यामध्ये मॅक्झिमम टाइम स्टॅम्प आपण देतो आणि त्या मॅक्झिमम टाइम स्टॅम्पच्या नंतर जी रेकॉर्ड्स ॲड केली गेलेली आहेत ती रिटर्न करतो. फॉर एक्झाम्पल जर मी मॅक्झिमम टाइम स्टॅम्प म्हणजे ही वाली व्हॅल्यू दिली तर मला काय रिझल्ट मिळाला पाहिजे, तर या टाइम स्टॅम्प नंतर जी रेकॉर्ड्स ॲड झालेली आहेत ती मिळाली पाहिजेत. म्हणजेच प्रल्हाद, ध्रुव आणि सुदामा ही 3 रेकॉर्ड्स मला मिळाली पाहिजेत. मग त्यासाठी मी हे टेस्ट करतो. इथे एंड पॉईंट देतो /emp/ का बरं, कारण इथे मी एवढंच लिहिलं आहे ना /emp/ एवढंच. आणि मॅपिंग कुठला आहे, पोस्ट मॅपिंग. त्याच्यासाठी इथे मी पोस्ट निवडतो याच्यामध्ये. आणि इथे आता बॉडीमध्ये मी फक्त काय पाठवणार, मॅक्झिमम टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू मॅक्स TS. आणि इथे हा मॅक्झिमम टाइम स्टॅम्प घेतला. कुठून घेतला मी, ते इथून घेतला. हा वाला कॉपी करून घेतला. तर मला कोण मिळाले पाहिजेत, प्रल्हाद, ध्रुव आणि सुदामा ही 3 रेकॉर्ड्स रिट्राईव्ह झाली पाहिजेत. मग आता मी हे सेंड करतो. तर आता इथे आउटपुटमध्ये बघा प्रल्हाद, ध्रुव आणि सुदामा आणि त्यासोबत विष्णू पण आला. का, कारण आपण अपडेट केलं जेव्हा याला तेव्हा त्याच्या टाइम स्टॅम्पची व्हॅल्यू वाढली म्हणून विष्णू आला. ओके, टाइम स्टॅम्पनुसार आपण जर यांना सॉर्ट केलं तर हे असे दिसत आहेत बघा. टाइम स्टॅम्पनुसार आपण जर यांना सॉर्ट केलं तर समजा मी इथे विष्णूचा जर टाइम स्टॅम्प दिला, विष्णू हे रेकॉर्ड कधी ॲड केलं गेलं आहे त्याचा टाइम स्टॅम्प जर मी इथे स्पेसिफाय केला तर मला काय रिटर्न होणार, प्रल्हाद, ध्रुव आणि सुदामा हे रिट्राईव्ह होणार बघा. प्रल्हाद, ध्रुव आणि सुदामा. त्यानंतर समजा मी इथे प्रल्हादचा टाइम स्टॅम्प इथे स्पेसिफाय केला आणि सेंड केलं तर त्याच्या खालचे म्हणजे प्रल्हादच्या नंतर ॲड कोण केले गेले, ध्रुव आणि सुदामा हे दिसणार. जर मी इकडे ध्रुवचा टाइम स्टॅम्प पास केला तर मला त्याच्यानंतर ॲड झालेला कोण मिळणार, सुदामा मिळणार.
जर मी इथे सुद्धा माझा टाइम स्टॅम्प पास केला तर त्याच्यानंतर कोणच नाही ॲड झालं आहे, म्हणून मला इथे एम्प्टी ॲरे मिळतो आहे. मग आपला बॅकएंड इथे व्यवस्थित बनवून झालेला आहे. मग रिअल टाईम अपडेट्स मिळवण्यासाठी मला आता पाहिजे ते म्हणजे वेब सॉकेट. मग वेब सॉकेट कन्फिगरेशनचा कोड तुम्ही माझ्या फ्लटरच्या नोट्समधून घेऊ शकता. वेळ वाचवण्यासाठी मी इथे टाईप करत बसत नाही, नाहीतर ही व्हिडिओ लेंदी होणार. म्हणून वेब सॉकेट कन्फिग नावाची एक फाईल बनवा, ज्याच्यामध्ये हा कोड टाका. कन्फिग नावाच्या या डिरेक्टरीमध्ये मी एक क्लास बनवतो, वेब सॉकेट कन्फिग, आणि याच्या आतमध्ये मी सगळा कोड लिहितो. ज्या गोष्टी इम्पोर्ट केल्या पाहिजे त्या इम्पोर्ट करतो. झालं. याचा अर्थ काय, तर /WS/ हा URLच्या पुढे अटॅच होणार वेब सॉकेटसाठी. म्हणजे समजा अमुक.com ही तुमची वेबसाईट असेल तर अमुक.com/WS/ हा वेब सॉकेटचा एंड पॉईंट असणार. /topic/emp जे आपण पुढे स्पेसिफाय करणार. समजा /topic/emp या टॉपिकला जर त्याने सबस्क्राईब केलं तर /topic/emp रिलेटेड जेव्हा इव्हेंट ऑकर होणार तेव्हा जेवढे ज्या टॉपिकला सबस्क्राईब केलेले क्लायंट आहेत त्यांना नोटिफिकेशन जाणार. आता हे कसं ते तुम्हाला कळणार पुढे. इथे वेब सॉकेट कन्फिगरेशन मी घेतलं. आता त्यानंतर इथे मला लागणार सिम्प मेसेजिंग टेम्पलेट हे लागणार. मग हे मेसेजिंग टेम्पलेट आता इथे वेब सॉकेटचा पार्ट आहे म्हणून मी इथे WS वापरतो. तर हे काय करणार, तर हे जेव्हा या एम्प्लॉईवरती काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होणार, फॉर एक्झाम्पल समजा एम्प्लॉई सेव्ह झाला, तर सेव्ह झाल्याच्या नंतर याने काय केलं पाहिजे, तर जेवढे एका पर्टिक्युलर टॉपिकला सबस्क्राईब केलेले क्लायंट्स आहेत त्या सगळ्या क्लायंट्सला, म्हणजेच त्या सगळ्या डिव्हायसेसना काहीतरी एक माहिती पाठवली पाहिजे. मग त्यासाठी मी इथे रिटर्न करण्यापूर्वी, याचा रिझल्ट रिटर्न करण्यापूर्वी मी इथे काय करतो, हे वापरतो WS, म्हणजे वेब सॉकेट डॉट कन्वर्ट अँड सेंड. मग कोणाला कन्वर्ट अँड सेंड, तर ज्यांनी /topic/emp या टॉपिकला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना काय पाठव, ते काहीतरी इथे XYZ व्हॅल्यू पाठव. आता ते XYZ म्हणजे नक्की काय, तर तो असणार, तो म्हणजे UUID. आता UUID म्हणजे काय असतो, तर प्रत्येक डिव्हाइसचा एक युनिक ID असतो. असं मोबाईलमध्ये इथे UUID आहे. मग हा UUID या रिक्वेस्ट सोबत पाठवला जाणार. मग हा जो UUID आहे तो इथे सर्व डिव्हाइसेसना ब्रॉडकास्ट केला जाणार. म्हणजेच ज्या डिव्हाइसमधला एम्प्लॉई किंवा ज्या डिव्हाइसमधला एम्प्लॉईचं रेकॉर्ड या ठिकाणी आलं आहे आणि सर्व्हरच्या डेटाबेसमध्ये सेव्ह झालं आहे, त्या डिव्हाइसचा UUID सगळ्यांना ब्रॉडकास्ट केला जाणार. आणि एवढी सगळी डिव्हाइसेस आहेत ती चेक करणार, हा UUID माझा आहे का. जर माझा नसेल तरच ते रेकॉर्ड्स मी माझ्या डेटाबेसमध्ये टाकणार. का बरं, नाही तर काय होणार, रिडंडंट होणार. आपण जे रेकॉर्ड ज्या लोकल डिव्हाइसमध्ये आहे ते ऑलरेडी MySQL मध्ये सेव्ह झालेलं आहे. जे आपल्या लोकल डेटाबेसमध्ये जे एम्प्लॉईचं रेकॉर्ड आहे ते जेव्हा MySQL डेटाबेसमध्ये सेव्ह होतं त्यावेळी आपल्याला वेब सॉकेटकडून नोटिफिकेशन मिळतं की काहीतरी नवीन रेकॉर्ड MySQL मध्ये ॲड झालं आहे. मग ते डाउनलोड करायची गरज आहे का, नाही, तर ते ऑलरेडी माझ्या SQLite डेटाबेसमध्ये आहे. मग कसं डिटेक्ट करणार एवढ्या सगळ्या लाखो मोबाईल्समध्ये, लाखो डिव्हाइसेसमध्ये, की ज्याने पाठवलं तो सोडून बाकीच्यांना ब्रॉडकास्ट कर. मग त्याच्यासाठी इथे लॉजिक मी काय वापरलं, तर त्या डिव्हाइससोबत UUID येणार आणि तो UUID
सगळ्या डिव्हाइसेसना ब्रॉडकास्ट केला जाणार. मग प्रत्येक डिव्हाइस चेक करणार तो UUID माझा आहे का. जर माझा नसेल तरच ते रेकॉर्ड डाउनलोड करणार. ओके. मग त्यासाठी इथे मला काय पाहिजे, UUID पाहिजे. हा UUID मी कसा मिळवणार, तर तो UUID इकडून येणार आहे JSON ऑब्जेक्टमधूनच. मग तो मी इथे रिट्राईव्ह करतो. स्ट्रिंग UUID इक्वल टू JSON.get UUID. ओके. आता याचा डेटा टाईप जो आहे तो ऑब्जेक्ट आहे आणि याला आम्हाला कन्वर्ट करायचं आहे स्ट्रिंगमध्ये. याला टू स्ट्रिंग करतो. आता हा जो UUID आहे तो JSONचं एम्प्लॉईमध्ये कन्वर्ट करताना उपयोगी पडणार नाही, कारण JSONचा एम्प्लॉईमध्ये कन्वर्ट करताना ID, नेम, सॅलरी, टाइम स्टॅम्प, डिलीटेड एवढीच फील्ड आहेत. मग याचा मला पुढे उपयोग नाही या UUIDचा. ओके. मग हा UUID आहे, हे जे फील्ड आहे या JSONमधलं ते मी रिमूव्ह करून टाकतो. JSON.remove UUID हे रिमूव्ह करून टाकतो, कारण इथे मला ती व्हॅल्यू मिळालेली आहे. हीच व्हॅल्यू मी इकडे वापरणार सगळ्यांना सेंड करण्यासाठी, ब्रॉडकास्ट करण्यासाठी. ही जर मी रिमूव्ह नाही केली तर काय होणार, इथे एरर येणार. या JSONचं रूपांतर एम्प्लॉईमध्ये करताना एरर येणार, म्हणून मी ही रिमूव्ह करून टाकली. एक मिनिट.